आणि हा बेदाना कुणी मागवलाय ते सांगायला तयार नाहीत, परंतु सांगतील लवकरच. माझ्याकडे पण ही कागद आहेत, कुणी आणलाय काय केले. कारण सांगली जिल्ह्यात एवढा बेदाना असताना ह्या 260 रुपयानं माझ्याकडे जी कागद आहे हे 260 रुपयानं ह्यो बेदाना आला आहे किलो रेट आहे ह्याचा. ह्यो अफगाणिस्तानवरून आला आहे आणि ह्याचा बट्टेजा ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याकडं तो बेदाना आला आहे. असं किती जणांनी मागवलं आहे खोलात आम्ही जाणार आहे, पण ह्यांच्याकडं कोणाचा आला आम्हाला बघायचं आहे. कारण आम्हाला ही रस्त्यानं जाता येता ही बॉक्स वेगळं दिसलं म्हणून हे बेदाना नक्कीच काहीतरी वेगळा आहे म्हणून आम्ही इथं लगेच फोन केलं. मी सगळ्या द्राक्ष बागायतदार आमच्या संचालकांना या इथं काहीतरी वेगळं दिसतंय. इथं आल्यानंतर आम्ही सगळा खोलखोल केला. ही बेदाण्याचं अफगाणिस्तानचं बॉक्स लॉट नंबर 360 हे चांगलं बॉक्स घे, चांगला घे हे अच्छावाला प्रिंटवाला लिहिलं इकडे का इकडे हो का. ही लॉट नंबर ही 360 ह्यो कुणी मागवला आहे. अफगाणिस्तानचा ओरिजिनल बेदाना आहे, कंदाहारमधून आलेला आहे. ही इथं बघा, हिचं पण इथं एक आहे स्टिकर. ही बॉक्स आहे 10 किलोचा बॉक्स आहे. आणि हा बेदाना आम्ही मोर्चा काढला होता ऑगस्ट महिन्यात 25 ऑगस्टला की बेदाना बाहेरचा येणारा आयात कर लावा. सरकारनं लक्ष दिलं नाही आणि ह्या सांगली जिल्ह्यातल्या खास करून कुठल्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही की बेदाण्याला खरंच सांगली जिल्ह्यात एवढा मोठा हब आहे आणि आयात कर लागला पाहिजे अफगाणिस्तानच्या बेदाण्याला. अफगाणिस्तान काय सरकारचा जावाय होई लगे तुम्ही ह्याला बिगर आयात कर लावता. हे बेदानाला आहे हे 260 रुपयाने ह्या व्यापाऱ्याने ज्याने आयात केला, मी सगळ्याच व्यापाऱ्यांना दोष देत नाही, ज्याने आयात केला आहे ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना जरा शरम आणि लाज वाटायला पाहिजे होती की सांगली जिल्ह्यात ह्या वर्षभरात जरा लोकांना बेदाण्याचे 4 पैसे मिळायला लागले. चालू वर्षी सीझन एकदम द्राक्षाचं कमी आहे, माल कमी आहे आणि बेदाण्याचा भाव गेली 8 दिवस झाले 10-10 रुपयानं खाली यायला लागला आहे. काय यायला लागला आहे तर इम्पोर्टेड बेदाना यायला लागला आहे. ह्या ज्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मला सगळ्या तमाम द्राक्ष बागायतदार आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ह्यांनी ह्या बरोबर आज डिसेंबरची तारीख आहे 27 डिसेंबर तारीख आहे आज 2025. आत्ता बेदाना थोडा आला आहे, पण माझ्याकडे जी पेपरच्या माहितीनुसार एक असं आलं आहे की 30 कंटेनर अजून ऑन रोड बेदाना आहे आणि तो कदाचित पुढल्या महिन्यात येईल. ह्या व्यापाऱ्यांनी ज्याने आयात केला आहे की ह्यांचा उद्देश काय आहे की पुढल्या महिन्यात हा बेदाना आला की फेब्रुवारी महिन्यात हा बेदाना मार्केटमध्ये आणायचा आणि इथलं सगळं मार्केट बेदाण्याचं पाडायचं आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन बेदाना शेतकऱ्यांचा येतोय आणि नवीन बेदाना शेतकऱ्यांचा आला की तो कमी दरात खरेदी करायचा, तो स्टॉक करायचा आणि पुन्हा इम्पोर्टच्या नावाखाली दर पाडून स्टॉक करून पुन्हा साधारणपणे मेच्या एंडला सगळ्या बेदाण्याचा भाव पुन्हा दुपटीनं करायचा.